मात्र एका गोलंदाजाला 2 षटक फेकण्याची संधी प्राप्त होत असते. आज मात्र प्रत्येकाला एक एकच षटक फेकावं लागणार आहे. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर, चिंद्रन पनवेल. डीजे पुन्हा एकदा आपल्या सेवे खातीर आता सज्ज होईल. अबुशट आवाज येईल. काहीशी तफावत आहे ती काहीशी दूर केली जाते, परंतु मॅचला सुरुवात होणं खूप इम्पॉर्टंट आहे. फडके सरांचा इशारा येतो गेम ऑन, गेम स्टार्ट. टायमर ऑन आहे पा. ओहो, पहिल्याच बॉलवरती अगदी शंखनाद पाहायला मिळतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध दोन्ही संघनायक अगदी या लढतीमध्ये पूर्णपणे ताकद समर्पित करतील. दोन्ही संघनायकांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. चांगला असा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून अखंडपणे या लढतीमध्ये पाहायला मिळेल. इथून जिंकल्यानंतर अगदी ट्रॉफ्यांकडे प्रस्थान केलं जाईल. अंश 11 खेळणे संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना जनमान नितळस. एक दर्जेदार लढतीचा आगाज. पहिलाच बॉल अगदी चौकार पाहिला. मॅच बॉलची काहीशी प्रतीक्षा केली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला तर मॅच बॉलला खूप महत्त्व दिलं जातं. टायमर ऑन एफा. अगदी टायमिंगचं उल्लंघन केलं तर तात्काळ पाण्यालाच केलं जाईल, याची आपण नोंद घ्या. चेंडू क्रमांक 2 फटका फसलाय की काय, परंतु पावर हॅलो चेक. डीजे चला आपण तटस्थ राहायचंय. काहीसा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो आपण तात्काळ दुरुस्त करायचंय. पहिल्या दोन बॉलचा विचार केला तर अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटके यायला आता सुरुवात होतीये. अंश 11 खेळणे संघाच्या माध्यमातून हलवार पद्धतीने हा फटका खेळला. टॅप करण्याचा प्रयत्न होता. नासाकीला धोका आहे. तात्काळ एक धाव इथे प्राप्त केली जाते. ही लढत दोन संघांसाठी सोनेरी आहे. ही लढत दोन संघांसाठी चंदेरी आहे. आणि अशा या लढतीचा आगाज राहिल्यानंतर दोन संघ जिंकण्यासाठी तितकाच मोठा एफर्ट दाखवताना पाहायला मिळतील. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर अगदी बिनगडी बाद 11 धावा गुणतालिकेवरती रुजू असल्याच्या पाहायला मिळत आहेत. पहिली सलामीची जोडी साजिश मालीच्या साथीने अक्षय माली हा पण फलंदाज पाहतो. अगदी पहिल्या रात्रीमध्ये सुद्धा दमदार खेळ या संघाचा पाहिला. दोन संघांनी उत्तमरित्या खेळ साकार केला होता, परंतु ही लढत तितकीच इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा 2 चेंडू जर पाहिले तर विस्फोटक अंदाजामध्ये फटके येताना पाहिले, परंतु या क्षणी जर पाहिलं तर काहीशी तंत्रशुद्ध फटकेबाजी ही मात्र अवगत केली जाते. पहिला सामना आज फायनल डे नाईट. अगदी खेळणे विरोधात नितळस. यापुढील सामना तुर्बे विरोधात कोपरा. घोट विरोधात दुसरा विजेता संघ कुडावे विरुद्ध नितळस संग्राम 11. आणि त्यानंतर देवीचा पाडा विरोधात बेलवली 40+. असा धमाकेदार आजचा नाईटचा महासंग्राम आहे. पहिल्या लढतीमध्ये भोपू वाजतायत. जे आज वाचतील आणि खरं तर आयोजकांसाठी संपूर्ण क्रिकेट रसिकांसाठी ही द्विग्ध शर्कड आहे. चांगल्या लढतीचा आगाज आहे. पहिला सामना हा तगडा आहे आणि या पहिल्या सामन्यादरम्यान उत्तमरित्या खेळ दोन्ही संघांचा सध्या घडीला इथे साकार होताना पाहायला मिळतो. सन्माननीय अल्पेश बरशट बोपी हे गोल्डन मॅन 7-12 धाबा विचार केला तर विस्फोटक अंदाजामध्ये धाबा आपण पाहायला मिळतात. अगदी एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धाबा पुस्तकावरती 12 पाहायला मिळतात. एका गडाचा खात्मा साजिश माली सारखा तगडा खेळाडू तंबूच्या दिशेनं इथे परतताना पाहायला मिळतो. गोलंदाज सोन्या पावशेचा हा चेंडू उत्तमरित्या चेंडूंची सफर केली जाते. P1चं पहिलं षटक
हे दोन संघांसाठी तितकंच रास्त राहिले आणि पहिल्या पिबनच्या षटका दरम्यान धावपटलावधी बनताना पाहतो एक गडी बाद एकूण धावा 13 टीम अंश 11 खेळणे डीजे आमचे काहीसे शांत असतील यापुढील जो सामना आहे दोन्ही संघनायक आपण तात्काळ टॉस साठी प्रस्थान करायचे यापुढील प्रेक्षणीय सामना तुर्भे विरोधात कोबरा हा टॉपर सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल परंतु पहिला सामना सुद्धा तितकाच तडाखेबंद पाहायला मिळतो पार्ट टायमर ऑन एफा टीम जनमान नितळस संघाच्या संघनायकाला अलर्ट केलं जाईल आज कोणत्याही संघांची गय केली जाणार नाहीये आज फायनल नाईट आहे नियोजित वेळेच्या आतोआत अगदी पोलीस परमिशन नुसार आम्हाला आतोआत आजची ही रात्र इथे समाप्त करायची आहे कारण नाईट स्पर्धा ठेवणं हे सध्या घडीला ऐऱ्या गैऱ्याचं काम मुलीच राहिलं नाहीये लाखो रुपयांची उलाढाल असते आणि त्यातून अगदी मोठ्या उपाययोजना आखाव्या लागतात पहिल्या लढतीमध्ये महागुरु मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा आलाय त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आज महाशिवरात्रीचा हा कालखंड आहे आणि तरी सुद्धा मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक येत आहेत हे या स्पर्धेचं यश पाहतो आमदार चषक 2025 ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आणि भारतीय जनता पार्टी चिंद्रन यांच्या वतीनं हा दमदार आयोजनाचा तोफखाना पाहतो पहिलं षटक अगदी 13 धावा बनताना पाहायला मिळाल्या आणि आता द्वितीय षटका दरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती येतो काढो अविनाश मात्रेचा वापर केलाय अगदी नेहमीच फलंदाजांच्या खेळीचा सर्वनाश करणारा अविनाश अगदी धाकटरित्या गोलंदाजीची आखणी करताना आपण अनेक वेळा पाहिले परंतु हे षटक तितकंच इम्पॉर्टंट आहे पहिलाच बॉल धाकड हा चेंडू सफर केला रिंगण तोडता आलं नाही सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते बॅटची कडा हा संकेत स्थळावरून ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा पाहायला मिळतो आणि अगदी हलवार पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होत आहेत धमाकेदार आमदार चषकाचा हा ताड आहे शिंदे सरकार सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत महागुरूंचे सारथी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सारथी होणं ही सुद्धा खूप मोठी बाब आहे आणि ती सुद्धा महागुरूंची वाक्या बाद आहे द्वितीय षटक प्रगतीपथावरती आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती काढू सज्ज होतोय अविनाश मात्रे पहिलाच बॉल एक धाव स्ट्राईक रोटेट झाले समोर पाहायला मिळतो बॅटिंग मार्क वरती अक्षय माली अगदी धावसंख्येची होळी साध्य करण्यासाठी अंशी खेळणे संघ इथे तडसतंय आगली पेशकश काउंटर अटॅक चेंडूचा मिनिट पाऊंड इथे खेळ पाहायला मिळतो एकच धाव प्राप्त होते अधिक कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका कन्वर्ट केला आणि तत्वर एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते नवीन आलेला खेळाडू क्षितिज माली खेळणे संघाला एक नवीन सितारा मिळतोय ज्या खेळाडूने अगदी यंदाचं हंगाम चांगल्या रीतीनं गाजवलं चांगला खेळलाय अष्टपैलू गुणवान खेळीच्या जोरावरती अगदी अक्षय मालीला त्यानं साथ दिली आणि हे पाहता अगदी अनेक लढतीमध्ये या जोडीचा आपण टंका पाहिलाय नॉन सायकलला आपण अक्षयला पाहतो तो तंत्रशुद्ध फटकेबाजी खेळतो परंतु क्षितिजचा विचार केला नेहमीच अटकेपार मोठे फटके त्याच्या माध्यमातून पाहिलेत परंतु अविनाश मात्र एक तरबेज गोलंदाज आहे टॅलेंटेड गोलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्याच्यामध्ये कुवत आहे पॉटेन्शियल ठासून भरले असा हरवणारी गोलंदाज जनमान नितळ संघाच्या माध्यमातून नेहमीच बलवान कार्य हे त्याच्या वतीने साध्य केलं जातं आज दोन संघ पूर्णपणे शक्ती प्रदर्शन साकार करतील आणि इथून जिंकल्यानंतर अगदी ट्रॉफ्यांच्या दिशेनं इथे घोडदौड पाहायला मिळेल सुपर 12 हा आपण दमदार लढतीचा आगाज पाहतो क्रिकेट रसिक राजा हलू मुजबादेवी मैदान चिंद्रनकडे प्रस्थान करतायत त्यांचे मनपूर्वक स्वागत गोलंदाज अविनाश मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती तैनात आहे ओहो ब्लॉक हॉलचा मारा तितकाच तंत्रशुद्ध फटका खेळलाय खेळाडू अक्षयनं त्यानं ठाणलंय त्यानं जाणलंय बचेंगे तो लढेंगे हा रवैया त्याला आजमावायचा आहे हे काहीच तंत्र सध्या घडीला इथे अवगत केलं जातं कारण साजिश मालीनं चांगले फटके खेळले एक चौकार एक षटकाराच्या जोरावरती चांगला खेळ त्यानं साकार केला 4 चेंडूमध्ये 11 धावा साजिश बॅटमधून पाहिल्या सुपर 6 पर्यंत 6च्या नंतर धावा या ऍड केल्या जाणार नाहीयेत सिरीज साठी याच्या आपण नोंद घ्या नंतर कोणाची गय ऐकली जाणार नाहीये ही पहिल्यांदाच सूचना सर्व संघनायकांकडे आम्ही पोहोचवतो अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न काही अनसक्सेसफुल यश इथे प्राप्त होत नाहीये हा चेंडू होता क्षितिज मालीसाठी 3 चेंडू खेळला 3 धावा त्याच्या बॅटमधून सध्या घडीला येताना पाहायला मिळतात सांघिक कोटा जर पाहिला तर धावपटलावरती धावा जाऊन पोहोचतायत
एक गडी बाद 18 धावा धावपटलावरती 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांदरम्यान चांगल्या धावसंख्येकडे प्रस्थान करताना पाहायला मिळेल अंश 11 खेळणे, परंतु नितळ संघ सुद्धा तरबेज आहे. हा संघ नेहमीच आपली ताकद दाखवताना पाहतो. आज नितळसचे 2 संघ खेळणार आहेत, ही सुद्धा गौरवशाली बाब असणार आहे नितळसकरांसाठी. अगदी 2 संघ तितक्याच ताकदीने खेळतील. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. त्यानंतर खेळतो अंश 11 खेळणे, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. बिग बॅटल आज पाहायला मिळतो. पहिल्याच लढतीमध्ये सुपर 12चा हा आपल्याला रणसंग्राम पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 अविनाश मात्रेचा अगदी 1 चेंडू अद्याप शिल्लक आहे आणि अंश 11 खेळणे संघाचा युवा जिगरबाज खेळाडू क्षितिज माली आक्रमक होतोय, परंतु लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या दर्जाचा झेल सोन्या पावशे त्या ठिकाणी सज्ज आहे आणि नितळसकरांचा आवाज पाहिला, कारण विकेट खूप इम्पॉर्टंट होता. बाद होतोय क्षितिज माली. क्रमांक 2 पाहायला मिळतो. आज उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी करताना आपण गोलंदाज अविनाशला पाहिलं. कुठल्या प्रकारे मोठा फटका त्यानं खर्चिक केला नाहीये. इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न तंतोतंत त्याने जारी केला आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धाव पुस्तकावरती धावा रुजू होत असल्याच्या पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 18 धावा. उत्तम गुणसंख्यांक लेखन पाहायला मिळतं. आशिष मात्रे खरडगाव यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्यांदाच ते आमच्या समोर जॉईंट होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी आज उत्तम दर्जाचं गुणसंख्यांक लेखन हे साध्य केलं जातं. आज दुहेरी भूमिकेमध्ये आपण अशोक कुंभारकर यांना पाहतो. कधी कधी ते गुणसंख्यांक लेखन करतील, कधी ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील आणि एक सक्षम बाणा त्यांचे ते पाहायला मिळतो. आज ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांचा ताफा पाहायला मिळेल. सर्व पाहुण्यांचं सर्व ग्रामस्थांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ही स्पर्धा आपली आहे आणि गावातील जे नागरिक जर आला असाल तर थेट आपण मंचकावरती या. आपली स्पर्धा आहे, आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पहिल्या 2 षटकांदरम्यान 18 धावा धावपटलावरती बनताना पाहायला मिळत आहेत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य महागुरु MD गडगे सर चिंद्रन पनवेल हे रायगड जिल्ह्याचं भूषण आज या मंचकावरती पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बाबूशाह सर देवीचा पाडा त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो फायनल रात्रीमध्ये. त्यानंतर आमचे शिंदे सरकार सर त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि तात्काळ आपण लढतीकडे प्रस्थान करायचंय. चला आपण स्पीडली खेळायचंय, कारण 20 मिनिटांचा अवधी आहे. या टायमिंगनुसार इनिंग समाप्त होणं हे खूप गरजेचं असणार आहे. प्रहार केला, काउंटर अटॅक व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु समोर हा आपण चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला. रवी त्या ठिकाणी सज्ज होता. तत्वर घेतलेली अगदी एक जाव. धावसंख्येला टाळेबंद केलंय, धावसंख्येला थांबवलंय. पहिल्या पूर्वार्धादरम्यान जर पहिलं षटक पाहिलं तर साजेशी खेळी साकार केली होती साजिश मालीनं, परंतु आता धावसंख्येला काहीच रोक लागली आहे. परंतु निखिळ माली आणि अक्षय माली यांना बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून इथे सफर करावे लागतील. तृतीय गोलंदाज कुणाल पावशीचा वापर केला. जनमान नितळसनं पहिलाच बॉल 1 धाव बनताना पाहिली. राईट मोड द विकेट मारा केलाय. लॉंग ऑन कडे रवी आहे. रवीच्या ठोक्यावरून दागलाय हा बलवान शानदार आमदार चषकातील दमदार षटकार. नमः शिवाय. आज शिवरात्रीचा महामहोत्सव पाहतो. अगदी प्लेइंग 11 2 संघांची आपल्याला सक्षम पाहायला मिळते आणि अगदी 11 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर हा आलाय हा बलवान फटका अंश 11 खेळणे संघासाठी. काहीच बल प्राप्त करून देईल. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 25 धावा धाव पुस्तकावरती लागतायत. मिड विकेटकडे चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला, परंतु यश तिथे प्राप्त होत नाहीये. फक्त 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावपटलावरती 26. या षटकातील अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे आणि 3 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांचा विचार केला तर प्रोजेक्ट स्कोअरचा तर 40 ते 45 धावा बनू शकतात, परंतु सध्या घडीला धावसंख्येला जितूसर काहीशी रोख लागली आहे. ही रोख जर पाहिली तर काहीशी सक्षमरित्या गोलंदाजीची आखणी राहिली अविनाश मात्रे या द्वितीय गोलंदाजाच्या माध्यमातून जनमान नितळस संघानं.
नितळस संघाच्या आपण टी शर्ट पाहतो सौभाग्यवती निग्धताई संदीप पाटील सरपंच नितळस यांच्या माध्यमातून या टी शर्ट्स या संघाला पुरस्कृत केले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अल्पेश शेठ बोपी सुद्धा या लढतीचा मनमुराद आनंद लुटतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बिजू सोडोलमध्ये ते आलेत, म्हणजे किती प्रेम आहे त्यांच्या संघावरती, त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. आज भोपू वाजतायत, भोंगे वाजतायत, आज फायनलमध्ये धमाका पाहायला मिळेल. जितू गोंधळी यांचा संपूर्ण पॅनल खूप सक्षम आहे. आमचे साडू निकेश यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज तयार, प्रहार केलाय, बुलंदी पॉवरफुल फटका केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होतील का? महेंद्र सिंग धोनी स्टाईल यष्टीरक्षक आपण पाहतो. तेजस मात्रे तेजोमय कार्य त्याच्या माध्यमातून आखलं जातं. नितळस प्रीमियर लीग साठी एक बहुमूल्य योगदान तेजस मात्रेचं आपण पाहिलं. बालू भोईर सर आपण आला असाल तर आपले मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. आमचे को कॉमेंटेटर तेजस काठे त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी निश्चितच स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये सुद्धा जन्मा नितळस संघाचा आपण डंका पाहिला. अगदी पहिलाच सामना या संघाने जिंकला, त्यानंतर काहीच अपयश या संघाच्या पदरी पडलं. परंतु महाराष्ट्राच्या नामांकित स्पर्धेमध्ये खेळणं ही सुद्धा गौरवशाली बाब आहे आणि ती बाब राखली रायगड जिल्ह्याच्या आणि तलोजा एमआयडीच्या एक मातबर संघ जन्मा नितळसनं. अगदी पहिल्या 3 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा रुजू असल्याच्या पाहायला मिळतात. 2 गड्यांचा खात्मा अंश 11 खेळणे संघ जाऊन पोहोचतोय 29 घरामध्ये. डीजे म्युझिक, डीजे आमचे काहीसे शांत आहेत. चिंद्रन गावामध्ये सुद्धा आपण शिवशंकराचं पुरातन आपण मंदिर पाहतो. तिथे आज मोठ्या संख्येनं भाविक आपण येताना पाहतो. कैलास राणा शिवचंद्र मोली फलिंद्र माता मुक्टी जलाली कारुण्य शुंद बहुदू कहारी तुझविने शंभू मजकोण तारी. आज महाशिवरात्रीची रात्र आहे, फायनल रात्र आहे. आजची ही यामिनी, आजची ही रात्र, आजची ही नाईट काम टाईट आहे. अगदी पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा जर पाहिल्या तर 29 पाहायला मिळत आहेत. महागुरूंकडे आता पुन्हा जबाबदारी सोपवली जाईल, पुढचा टॉस इथे केला जाईल. परंतु पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर अगदी 29 धावा इथे आपल्याला बनताना पाहायला मिळत आहेत. यापुढील सामना महागुरु तुर्बे विरोधात कोपरा. चतुर्थ षटक, गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज येतो जन्मा नितळस संघाचा एक मातबर गोलंदाज लिजन काढो रवी काठे. रवी काठेचं हे षटक तितकंच इन्पॉर्टंट आहे. अगदी पहिल्यांदा 3 युवा गोलंदाजांना पाहिलं आणि समोर अक्षय. 8 चेंडू खेळला, एकही मोठा फटका त्याच्या बॅट मधून येत नाहीये. तो आता सदा बहारदार फटके खेळण्यासाठी तत्पर आहे. आता तो आक्रमक होतो, अगदी आक्रमकतेनं दागलाय. हा बलवान फटका रिप्लेच्या माध्यमातून पाहतो. अगदी चेंडूची लेंथ हेरली, अगदी पुढे जात हा पॉवरफुल फटका त्यानं खेळलाय. अंश 11 खेळणे संघाचा सिक्सर किंग, रिव्हर्सचा बेतात बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, नेहमीच शांतीत क्रांती घडवणारा एक हरहुन्नरी खेळाडू आज ऑरेंज आर्मी आक्रमकतेनं फटके खेळते. त्यामध्ये अक्षय माली ऑन फायर होताना पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं ही चपराक पाहायला मिळते. बॅक टू बॅक धमाकेदार हे फटके येत असताना पाहायला मिळत आहेत. सन्माननीय श्री प्रभुदास अण्णा भोईर खुडुप्पाडा यांच्या कटआउटकडे हा दागला पाठोपाठचा दुसरा चौकार. तुर्बे विपक्ष अंश 11 श्रीदत्त कोपरा. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा. 19 चेंडू मध्ये अगदी काल 54 धावा पाहिल्या. रायगडचा टायगर, रायगडचा ढाणावा विश्वास पाटील सर तोंडरे यांच्या बॅटमधून या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कालच्या रात्रीमध्ये 40+ धमाका पाहिला. मुंजबादेवी देवस्थानचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विष्णू शेटकडू यांचे शुभागमन होतोय. तर सुनील शिंदे साहेबांचे सुपुत्र सुनील शिंदे अमेरिकेवरून खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. सुनील, मनपूर्वक तुमचे स्वागत आहे.
या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर प्रतिनिधी स्पर्धेकरता प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं ज्याने ट्रॉफी ते पुरस्कृत करण्यात आले ज्यांच्या वतीने ते सन्मान्य विष्णुशेठ कडूचा चिंद्रण मुजबादेवी ट्रस्ट मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. अगदी निखिल मालीसाठी कॅश प्राइज आहे विष्णू शेठ कडू यांच्या माध्यमातून 500 रुपये, परंतु स्ट्राईक मिळणार नाहीये. चांगला खेळ राहिलाय. सिक्सर किंग अक्षय माली आक्रमकतेनं फटका खेळतोय. अगदी अखेरच्या गोलंदाजाला टार्गेट केलंय आणि टार्गेट कुणाला केलंय? एक लिजंड खेळाडू रवी काठेवरती हा हल्ला बोले. 2 फटकेबाजी धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 49 धावा धावपटलावरती लागतायत. सन्माननीय उपसरपंच अरविंद शेठ चौधरी नितळस जर आला असाल तर आपले मनपूर्वक स्वागत. केडी अगदी 500 मार्शल कुणालजी काठे युवा नेतृत्व आपले मनपूर्वक स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. विनोदजी पावशे यांना विनंती आहे या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. ओहो सुरेख फटका रिवर्सचा बेताज बादशाह तलोजा MIDC मॅनफ्रॉम खेळणे अक्षय माली ऑन फायर. अखेरच्या क्षणी हा खेळाडू अति वेगवान फटके त्याच्या बॅटमधून आपण येताना पाहिले आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धाव पुस्तकावरती बनताना पाहायला मिळत आहेत. अगदी 53 आणि जिंकण्यासाठी 54 धावसंख्येची आवश्यकता आहे. जनमान नितळसला अंश 11 खेळणे संघाविरोधात. थँक्स रोशन पाटील इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला गावदेवी तुर्बे विपक्ष अंश 11 जय गुरुदत्त कोपरा संगणक यायच्या बघा मोहन आले इथे बघा. तुर्बे क्रिकेट संघाचे संगणक विष्णुशेठ कडू यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. स्पर्धेकरता स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्री मोरेश्वर धोंडू कडू यांच्या स्मरणार्थ विष्णुशेठ कडू यांच्या वतीने प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे. सामना 4 षटकांचा या मोहनने आवाज दिला आणि नाणेफेकीचा कौल गावदेवी तुर्बे निर्णय क्षेत्ररक्षण. चला गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाचे संगणक मोहन याने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण कडनं पसंत केलेला आहे आणि फलंदाजीसाठी अंश 11 श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघाला प्रथमतः इथे आमंत्रित केलेला आहे. तर सन्माननीय A1 सरपंच खेंडे ग्रामपंचायत युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी सरपंच महोदय शैलेश शेठ माली खेडे यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर अगदी खेळणे प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि मेंटॉर मॅनेजर म्हणून एक चांगली भूमिका सन्माननीय संदीप शेठ माली आपले मनपूर्वक स्वागत. किंग मेकर गोल्डन मॅन प्रदीप शेठ माली आपले मनपूर्वक स्वागत केलं जाईल. त्यानंतर आमचे काका सर सुनीलजी गोंधळे सर खेळणे को कॉमेंटेटर आपले मनपूर्वक स्वागत करतो. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. विष्णुशेठ कडू यांना मी ते आम्ही आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते अल्पेश भोपी नितलस यांचा सन्मान करावा. गणपत शेठ या आणि एकनाथ मुंबईकर या त्रिवेणी संगमला आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते चला सलामीर जोडी मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. आपल्या शुभास्ते 7-12 ढाबा गावठी ढाब्याचे मालक सन्मान्य अल्पेश भोपी नितलस यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे करावं. सुरेश शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. सचिन शेठ पाटील यांना इथे आम्ही त्यांना पाहतो आणि या स्पर्धेला ज्यांच्या वतीने प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर खऱ्या अर्थाने सन्मानचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सन्माननीय अल्पेश भोपी यांचा येतोची सन्मान आमचे स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य विष्णुशेठ कडू गणपत शेठ कडू आणि एकनाथ शेठ मुंबईकर या त्रिवेणी संगमच्या शुभास्ते ते स्वागत केले जात आहे. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. चला यानंतर शिंदे साहेब सुरेश शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य ST महामंडळामध्ये गेली 35 वर्ष अविरत सेवा करणारे सेवानिवृत्त अधिकारी आणि एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक सुरेश शिंदे साहेब यांचा येतोची सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर गणपत शेठ कडू माजी सरपंच चिंद्रण आणि एकनाथ शेठ मुंबईकर यांच्या शुभास्ते केले जात आहे. तर यानंतर महाराजा चायनीजचे ओनर्स राहुल पाटील यांचा येतोची सन्मानित केला जाईल. या राहुल्या आपल्या येतोची सन्मानित केलं जाईल. अक्षय पाडेकर यांचं आगमन झालेल्या व्यासपीठावर स्वर्गीय दशरथ जयराम पाडेकर यांच्या स्मरणार्थ प्रत्येक सामन्यासाठी त्यांच्या वतीने सामनावीर हे गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे. एकनाथ शेठ मुंबईकर यांच्या शुभ हस्ते राहुल पाटील यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे.
हाँ तो चलिए महागुरु सर, टॉस हो गया क्या अगला मैच का? हाँ तो चलिए चलेंगे मैच की तरफ। यहाँ पर तमाम दर्शकों का फिर से एक बार से तहे दिल से स्वागत है। एमएलए ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं आज टूर्नामेंट के, देखिए आज आखिरी अंतिम नाइट है और जहाँ पर देखिए बहुत बड़ा झटका लगा यहाँ पर से। पहले देखिए बात करेंगे पिछली अगर 5-7 मिनट की अगर बात कर लेंगे ना, पिछले 5-7 मिनट में अनसलेबन खेरने टीम ने गेम में बहुत कुछ सारी चीज़ें बदला है। जहाँ पर रवि काठी के ओवर में देखिए बात करेंगे 24 रनों का यहाँ पर ओवर रहा और उसके बाद देखिए बड़ा झटका। सोनिया पाउसे हमेशा एमआरडीसी तलोजा विभाग में खेलना पसंद करते हैं, चाहे देवीजा पड़ा हो, चिंद्रन हो इस मैदान पर, लेकिन से जितनी भी तारीफ किया जाए यहाँ पर अक्षय माली एक होनहार खिलाड़ी देखिए आखिरी समय तक इंतजार वेट किए। 13 गेंद के ऊपर 30 रनों का इनिंग्स है और वो इनिंग्स ने देखिए एक दमदार फाइटिंग टारगेट रखा है, लेकिन देखते हैं यहाँ पर चुनौती और बल्लेबाजी में देखिए वही रवि काठे को उतारा गया यहाँ पर से। अगर दर्द आपको मिला है तो जख्म अगर आपने दिया है तो जख्म पर आप ही मरहम भरिए। तो देखते हैं तेजस के ऊपर भी बल्लेबाजी में बहुत कुछ नजर निगाह रहेगी यहाँ से, लेकिन सोनिया पाउसे का विकेट पा लेना लगभग थोड़ा सा दबाव में डाले हैं। लेकिन दोस्तों ये क्रिकेट है, अगर एक ओवर भी अच्छी होती है ना, देखिए यहाँ पर अनसलेबन खेरने टीम बहुत कुछ पा लिया आखिरी ओवर में 24 रन यहाँ पर। तो एक ओवर में गेम बदल सकता है, एक ओवर में गेम वापस लौट भी सकता है। अभी इस देखिए बात करेंगे इनकी जितनी भी तारीफ किया जाए भाई, लंबे कद के खिलाड़ी हैं दोनों टीम के। देखिए कई अतिथि मान्य पर उपस्थित हैं। 7-12 देखिए ढाबा के ओनर हम देख सकते हैं अल्पेश शेठ, वो भी समाज सेवक है, गरीबों के मसीहा। उसके साथ साथ हमारे पालू बुरसर लीजिए, हमारे महेश दादा सांगड़ी लीजिए, बहुत सारे देखिए यहाँ पर अतिथि मान्य पर से नितलेश के और जिक्र हमने किए। सरपंच साहब शैलेश दादा माली, संदीप दादा माली लीजिए, प्रदीप दादा माली और बढ़िया गेंद यहाँ से अगर आई होंगी तो दोनों टीम के देखिए अतिथि मान्य पर हमने जिक्र किया, आइए तशरीफ रखिए। अगर मैच को दूर से देख रहे हैं तो उनका भी स्वागत है। आवाज की बात करेंगे दोनों टीम की देखिए, बट अभी तक देखिए रन नहीं आ रहा है, 4 गेंद हो चुका है। क्या बात है अभिषेक माली। और ये टीम की बात करेंगे पिछले दो तर सन्मानित तोंडरे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बलिराम शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समेत माजी उपसरपंच आमचे आयोजक नरेश सोनावणे आणि त्याचबरोबर शंकर शेठ देशकर माजी उपसरपंच, मनपूर्वक आपले स्वागत। बहुत बढ़िया। थोड़ा सा देखिए निराश है पर 4 गेंद के पर कोई रन नहीं यहाँ से। रवि काटे देखिए यहाँ से डिफेंसिव बना 5वां गेंद में करते हुए, नहीं ये भी एक अच्छा सोच है जब गेंद बल्ले पर उनके आ नहीं रहे अच्छी तरह से, पहले एक बार नजरे निगाहें जमाना चाहते हैं और तेजस मात्रे को मौका दिया कि मिलिट्री पावर प्ले का एक गेंद बचाए, कम से कम थोड़ा सा उभर का तो भरपाई कीजिए। लेकिन तेजस मात्रे के माइंड में क्या चल रहा होगा। अभिषेक बहुत देखिए बढ़िया यहाँ से, दोनों टीम के क्राउड देखिए एकदम से खचाखच है। बॉलीवुड से देखिए बात करेंगे नितलेश एनपीएल के मैनेजर, उसके साथ एक आवाज है तेजस लीजिए, हमारे सुनील गुंदली सर लहू पड़के। और ये चलिए तेजस को इसलिए स्ट्राइक पर बुलाया गया था भाई यहाँ से। स्वर्गीय रतन भट्ट ट्रॉफी में भी देखिए इनका इनिंग्स यादगार था और यहाँ क्या बनाएंगे यादगार आता हुआ 4 रन। दादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर सरपंच एकनाथदादा पाटील यांचं आगमन होत आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। तत्पूर्वी एक विशेष निवेदन आहे बघा, इथे रस्ता ज्या रस्त्यावर ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत, क्रमांक आहे MH46 CR 7028 क्रमांकाची ज्यांची गाडी आहे त्यांनी लगेचच बाजूला घ्यावी। एर्टिगा गाडी आहे बघा। त्यानंतर गाडी क्रमांक आहे MH3 DK 2851 नंबरची गाडी ज्यांची आहे त्यांनी लगेचच बाजूला घ्यावी। आणि त्यानंतर वॅगनर आहे बघा, गाडी नंबर 5870 क्रमांक 28 क्रमांकाची गाडी लगेचच बाजूला घ्यावी। निलेश एंटरप्राइजेसचे मालक निलेश इथे आपण पाहतो धनाजी शेठ कडू यांचं आगमन झालेलं आहे। धनाजी शेठ मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे। निलेश एंटरप्राइजेस धनाजी शेठ मनपूर्वक स्वागत। आज देखिए बात करेंगे महागुरु अतिथि मान्यवर का, देखिए हम देख सकते हैं एकनाथ पुलिस सब सरपंच है और बहुत सारे देखिए यहाँ पर विष्णु शेठ खड़ू भी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 5 पर 1 है और तेजिश मात्रे देखिए ये बल्लेबाजी की
बात करेंगे तो जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम, लेकिन अब गेंदबाजी के लिए तैयार। रवि काटे के ऊपर देखिए यहाँ पर अपील तेज है, यहाँ पर थोड़ा सा अंपायर देखिए चल पड़े यहाँ से बात करने के लिए, चर्चा करने के लिए। यहाँ से हीरामन भोसले सर, सुनील टांडिल सर, प्रशांत फड़के सर देखते हैं यहाँ से। यहाँ पर बहुत बढ़िया उत्साहित देखिए काफी तेजी से यहाँ पर, लेकिन रवि काटे के लिए थोड़ा सा यहाँ पर कठिन बनते जा रहा है। गेंद उनके बल्ले पर नहीं आ रही है पूरी तरह से। आज खरज प्रीमियर लीग में भी देखिए प्रशांत फड़के सर थे यहाँ से, और अंपायर कॉल साइन नट आउट रहा यहाँ से। चलिए और भी दिक्कत हो जाता, इसलिए हम भी शांत पूरी तरह से थे यहाँ पर, नहीं तो अंपायर को और कठिन बन सकता था खिलाड़ियों को, इसलिए हम शांत से अपना काम ले रहे हैं। और ये चलिए रवि काटे, अब थोड़ा सा देखिए जो अपील था वो फील्डिंग यहाँ पर देखिए लाजवाब रहा, दूसरे के लिए भागते हुए तेजी से, और 2 रन देखिए यहाँ पर रिस्क लेना पड़ेगा, रिस्क लेना पड़ेगा। और तेजस मात्रे देखिए वो तो यही काम करेंगे। और देखिए ये 4 रन मैं कहूंगा रवि ने नहीं चुराया, ये तेजस मात्रे ने चुराया 4 रन, क्योंकि अतिरिक्त दबाव देखिए तेजस ने डाले। यहां से तेजस की बात करेंगे, चलिए यहाँ पर सीधा लिया, यहाँ पर फील्डर से यहाँ पर ओ कमाल का वाटा वाटा देखते यहाँ से कैच रवि काटे ने देखिए शकम लिया था। और रन्स 11 खेलने टीम की बात करेंगे ना, यही वो खासियत है, कहते ना समंदर की तरह रन्स 11 खेलने टीम की है पहचान, ऊपर से है खामोश लेकिन अंदर से है तूफान। चला चेक केलं जाईल बघा इथे साऊंड सिस्टीम आता काहीतरी बदल घडवा, आवाज वाढवा। तो चलिए बैटर यहां से आउट है। चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से 9 रनों तक पहुंचा यहां पर, 9 रन देखिए यहां से शुरुआत देखिए बहुत बढ़िया यहां पर गेंदबाजों की तरफ से, लेकिन तेजस मात्रे देखिए जब तक मैदान पर रहेंगे। और न्यू बल्लेबाज देखिए यहां से आते हुए विनेश, मुझे लगता है शायद बैटर से विनेश पाव से देखिए बात करेंगे। अरविंद दादा चौधरी लीजिए निश्चित रूप से यहाँ पर नितलेश का चाहे तो निश्चित रूप से आए होंगे, तो आए थे आपका स्वागत है। माजी उप सरपंच निश्चित रूप से यहाँ पर बहुत बढ़िया देखिए ऐसा दबाव बनाए यहाँ पर गेंदबाज है, खास करके सितेश माली, ओ खींच कर मारा है, फिर से एक बार वही फील्डर देखिए प्रवीण मड़वी के पास, ओ आखिर में क्या जाता हुआ, एक समय लगा क्या क्या छूटा कबूतर चाचा, लेकिन आप देखिए ये सेलिब्रेशन बता रहे हैं, मजबूत स्थिति देखिए यहां पर 9 पर गिरता हुआ सेकंड विकेट, तीसरा विकेट देखिए विनेश के रूप में यहां से एलिवेशन नहीं दे पा रहे, ताकत नहीं दे पा रहे, यहां से पटाखों की आतिशबाजी देखिए, ये आतिशबाजी भैया कर रही है आज मेहमानों का देखिए यहां से। सन्माननीय पिसारबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व दत्ताशेठ पाटील पिसारबे यांचं इथे आगमन झालेलं आहे। रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने दत्ताशेठ पाटील पिसारबे आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। चलिए हमारे आदरणीय सबके लाडले देखिए दत्तात्रेय पाटिल सभी वक्त तशरीफ रखते हैं, यही काम करना होगा, कम से कम एक तरफ से एक बल्लेबाज साथ देता है ना, फिर तेजस मात्रे थोड़ा सा आसान बना सकते हैं। भलाई शुरुआत देखिए यहाँ पर 2 ओवर खराब हो चुका है, लेकिन आने वाला देखिए अभी भी 12 गेंद बचा है यहाँ से। और टारगेट की बात करेंगे तो टारगेट देखिए 54 का टारगेट है। स्कोर की बात करेंगे 53 बना, यहाँ पर 13 रन बनाए हैं, लेकिन अभी भी यहाँ से बात करेंगे
41-41 की जरूरत है और 12 गेंद बचा है यहाँ पर। ये देखिए आप देख सकते हो स्क्रीन पर इस वक्त हमदर्द ट्रॉफी में देखिए मालिक अबीर बिंदास भाई ठोमरे देखिए आप देख सकते हैं यहाँ पर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख है, जिनकी तरफ से देखिए पूरी सीजन में यहाँ पर 150 से ज्यादा अभी तक बाइक देखिए यहाँ से लेकिन अंशी रवन खेलने टीम है। चलिए ज्यादा माली देखिए टेनिस क्रिकेट हिस्ट्री में चाहिए जहाँ पर विद्यमान सरपंच एक डैशिंग लोग है और उसके साथ साथ देखिए इस नाम ने देखिए टेनिस क्रिकेट में चाहे बड़ी लीग लीजिए ओपन की टीम लीजिए और उतने देखिए दिलदार इंसान है। हमने संदीप दादा माली की भी जिक्र की यहाँ से टीम के कोचिंग मेंटर्स और हमारे गोल्डन मैन प्रदीप सेठ माली बहुत बढ़िया। और दूसरी तरफ देखिए हमने यहाँ पर जिक्र किया पर अल्पेश शेठ भोपी देखिए मौजूद है यहाँ से समाज सेवक देखिए बात करेंगे अच्छे उद्योगपति अरविंद सेठ चौधरी लीजिए हमारे महेश दादा सांगड़े सावंत पाटिल सब है बहुत सारे देखिए बात करेंगे बॉलीवुड से देखिए यहाँ पर से एनपीएल में हमने देखे यहाँ से धमाका आज देखिए नितलिस के 2 टीम आपको दिखेंगे यहाँ से टैलेंट बहुत है देखिए यहाँ से लेकिन टैलेंट को देखते हैं स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में भी तेजस से पहला मैच जीत दिलाए थे मैन ऑफ द मैच बने थे लेकिन दोनों टीम बड़े अच्छे हैं लेकिन इस वक्त दबाव देखिए अंश 11 खेलने टीम बना कर रखी है क्योंकि जब तक तेजस मात्रे बहुत कुछ बयां करेगा भाई यहाँ से अक्षय कुंडली देखिए यहाँ से बात करेंगे मैच का बहुत बड़ा ओवर रहेगा 12 गेंद 40 की जरूरत है यहाँ से कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है लेकिन जो गिर कर संभल जाए वही जितना बाजी है। कौन संभालेगा अपने आप को? ओहो अक्षय कुंडली देखिए स्लोअर खेन कठिन बन रहा है यहाँ से लेकिन स्लोअर खेन का क्या बढ़िया इस्तेमाल किया था बैटर से अक्षय माली का जितना भी तारीफ किया जाए। रिवर्स स्विच हिट छक्का चौके धागे थे और उसके बाद देखे ग्राउंड ऑफ फील्ड मिड विकेट स्क्वायर लेग पर भी 2 चौके लगाए थे। जो अंतिम ओवर था ना बहुत बड़ा ओवर था खेलने टीम के लिए लेकिन वही तेजिश मात्रे के लिए देखिए यहाँ से सुपर 12 का मैच है बड़ा मैच है भाई। यहाँ से रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए यहाँ से दोनों टीम चाहते हैं कि भाई हमें ट्रॉफी चाहिए। एमएलए ट्रॉफी के लिए संघर्ष है 10 गेंद देखिए 40 की जरूरत है लेकिन अंश 11 खेलने टीम है इस सीजन में लगातार ट्रॉफी उठाते जा रही है। ट्रॉफी देखिए अभी पेंदर नाइट जाएंगे खेलने इससे पहले भी पेंदर नाइट जीत चुके हैं मोरबी नाइट भी जीत चुके हैं। सीजन की शुरुआत से देखिए भाई बात करेंगे हर इलाका में जाकर ये ट्रॉफी जीतना लेकिन अब नितलेश टीम के लिए बड़ा चुनौती बन चुका है भाई। यहाँ से तेजस का पल्ला नहीं यहाँ से खामोश है और ज्यादा समय ये शांत नहीं लेंगे भाई। भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। बघा प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा जेलसाठी गंगाराम पाटील आणि विकास भंडारी चंद्रन यांच्या वतीने 500 टोटली 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि अरविंद देशेकर यांच्या वतीने 200 रुपये म्हणजे प्रत्येकी आयवा जेलसाठी 1200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। चंद्रकांत बुलबेकर खिडूकपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांच्या समेत माजी सरपंच दिनेश शेठ पाडेकर यांचे मनपूर्वक स्वागत है। चलिए 8 गेंद देखिए बात करेंगे अभी यहाँ से और छक्का खाने के बाद देखिए वापस करते हुए कहते ना बेबी को बेश पसंद है लेकिन किरने टीम को ये मैदान पसंद है। द डे टूर्नामेंट में यहाँ पर चैंपियन बने थे लेकिन अब ये गेंद देखिए निर्णायक गेंद रहेगा भाई। 7 गेंद 34 की जरूरत है मैच अभी भी दूर है यहाँ से। तेजी देखिए खींच कर लाने की कोशिश है भाई यहाँ पर करवे लड़वे जीतवे संघर्ष जारी है पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। आने वाला देखिए 6 गेंद अब 28 की जरूरत है। अभी भी कहूंगा अंश 11 खेलने टीम है अच्छा मजबूत स्थिति में है लेकिन जो रवि काटेगा यहाँ पर 24 रनों का ओवर है क्या ये 28 रनों का ओवर है यहाँ से दिखेगा आने वाला ओवर में लेकिन अंश 11 खेलने टीम देखिए बात करेंगे इस सीजन में घातक फॉर्म से गुजर रहे हैं थोड़ा आसान नहीं रहेगा लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है कुछ भी कहा नहीं जाएगा। चलेंगे यहाँ पर मैदान पर जाएगा ड्रिंक्स है हम चलेंगे दीजिए आदू के पास। माली यांनी पुरस्कृत केलेला संघ दत्ता शेठ पाटील पिसारबे यांना पाहतो आम्ही। पिसारबे गावामध्ये जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली त्या स्पर्धेसाठी त्यांचंही खूप मोठं योगदान लाभलं आणि स्पर्धेकरता निलेश इंटरप्राइजेसचे ओनर्स
सन्माननीय धनाजी शेठ कडू चिंद्रण यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल धनाजी शेठ कडू आपलं आम्ही रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने आपलं आभार व्यक्त करत आहोत. बहुत बढ़िया देखिए 6 गेंद 28 की जरूरत यहाँ पर है. 500 मार्क्स देखिए बात करेंगे यहाँ पर हमारे कुणाल दादा आए होंगे तो उनका भी स्वागत है. बहुत देखिए चैनवान निलतेश टीम का जाए तो बिग पैकर इस टीम के निश्चित रूप से लेकिन 6 गेंद देखिए बात करेंगे 28 की जरूरत है. और दूसरी तरफ देखिए बात करेंगे शैलेश दादा हमारी अंस11 देखिए यहाँ से 6 गेंद 28 है और कंपल्सरी चेसिंग है. शायद मुझे लगता है यहाँ पर आने में थोड़ा सा जो पहला 2-3 ओवर है और खास करके कमाल का ओवर जो रहा यहाँ पर है पहला 2 ओवर देखिए सिद्धेश वाली और अभी से ये चलिए संघर्ष जारी है पर वक्त बताएगा भाई कौन किस पे भारी है. अर्जुन एक सटकार देखिए समीकरण बदलता हुआ यहाँ से 5 गेंद 22 की जरूरत है यहाँ पर. क्या बात है, लोग आपको हाई भी करेंगे हेलो भी करेंगे. एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे. क्या यहाँ पर अंस11 खेलने टीम है सफल बनकर जाएंगे क्योंकि अभी तक कहूंगा पल्ला भारी है लेकिन अगर यहाँ से एक छक्का और गया इस गेंद के ऊपर फिर मैच पलटेगा भाई. ओ ये चलिए यहाँ पर कैच लिए तो तेजस रहेंगे यहाँ पर 9 स्ट्राइक पर यहाँ पर बहुत बड़ा वापसी देखिए पर छक्का खाए उसके बाद देखिए गिरकर अपने आप को संभाले. व्हाट कमबैक. ते नितलस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरविंद शेठ चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. अरविंद शेठ यावं आपण व्यासपीठावर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चलिए मैच देखिए थोड़ा सा दूर जाता हुआ यहाँ पर 4 गेंद 22 की जरूरत है लेकिन अभी भी देखिए यहाँ से आज भी देखिए लोग क्रिकेट से हार नहीं मानते हैं. तेजिश देखिए 7 गेंद खेले जिसमें मेरे हिसाब से तेजिश कम से कम 12 या 15 गेंद है उन्हें मिलना चाहता, उन्हें स्ट्राइक नहीं मिल पाया. बतौर सलामी बल्लेबाज आए थे और जिसके कारण ना देखिए मैच से दूर रहते हुए यहाँ पर 3 गेंद देखिए अभी भी 21 की जरूरत है यहाँ से. अब थोड़ा कठिन है यहाँ से. ये तो दादा कहते हैं ना किस्मत हमारे हाथों में नहीं होती लेकिन मेहनत हमारे हाथों में होती है और मेहनत से ही किस्मत बनती है. लेकिन वो मेहनत देखिए जो अक्षय माली ने आखिरी ओवर में दिखाया लेकिन से नितलेश टीम के देखिए अगर तेजस को छोड़ दिया जाए बाकी के बल्लेबाज देखिए चल नहीं पाए लेकिन बहुत वक्त हो गया भाई यहाँ से. ये छक्का आने में स्ट्राइक देने में यहाँ पर समीकरण तो बदलेगा लेकिन अभी भी काफी दूर है. 15 की जरूरत है 2 गेंद से. तरी ते अनंता शेठ कडू माजी उपसरपंच चिंद्रण आणि युट्यूबर सागर पाटील यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने षटकाराने त्यांचं स्वागत केलेलं आहे. बहुत बढ़िया देखिए यहाँ से बात करेंगे और एक देखिए यहाँ से कही थी ना बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो. यहाँ से मुझे नहीं लग रहा था तेजिश ने उतना खुलकर ये शॉट खेला था. उन्हें पता है कि यहाँ पर मैच छक्का भी आता है तो जीत नहीं सकते हैं नहीं तो और थोड़ा पावर हिटिंग कर सकते थे. निराश चेहरा देखिए बयां कर रहा है. शायद गलती यही रही बाकी के बल्लेबाजों ने उनका साथ नहीं दे पाए. जितना स्ट्राइक उन्हें मिलना चाहिए था वो नहीं मिल पाया. पर जो 4-5 गेंद हमने बताए ना कि तेजस को गेंद थोड़ा कम मिला ये था मैच का. देखिए अगर हम पर्दा निकाला जाए तो पर्दाफाश किया जाए तो क्योंकि जब आपके टॉप के बैटर हुए हैं बहुत कुछ निर्भर करता है उन्हें ज्यादा स्ट्राइक होना चाहिए लेकिन अक्षय माली ने वो काम किया. स्ट्राइक है अंतिम ओवर में खुद की तरफ ज्यादा बरकरार रखा यहाँ से और उसके साथ साथ मैच फिनिश